बऱ्याच वर्षांनी माहुरगड वासिनी अंबाबाईने भेटीसाठी बोलवलं आणि उदयोस्तू जगदंब म्हणत माझ्या विठ्ठल रखुमाई सोबत ऐन तिन्ही सांजेला मी गडावर येताच त्रिपुर सुंदरीचं रूप डोळे भरून मनात साठवून सौभाग्याचं लेणं घेऊन गड उतरताना हल्लीच्या लिव्ह आणि सिच्युएशनशिपच्या काळात माझ्या विठ्ठल रखुमाईने त्यांच्या लग्नात सप्तपदीच्या वेळेस घेतलेल्या वचनांना वयाच्या 70व्या वर्षीही तितक्याच आत्मीयतेने जगताना पाहून चांगल्या वाईट परिस्थितीत हुरळून आणि खचून न जाता एकमेकांच्या सोबतीने जीवन कसं जगायचं याची शिदोरी त्यांच्या नकळत त्यांनी मला दिली। तेव्हा मिळालेल्या शिदोरी सोबत भगवंताचं नामस्मरण करता करता ह्या नश्वर जीवाच्या पोटातले अग्निनारायण प्रज्वलित झाल्याने प्रसाद घ्यायला बसलेल्या भक्तांच्या मांदियाळीत काही कमी पडू नये याची खबरदारी या कर्तव्यदक्ष बाळ गोपाळाने घेतली आणि मोह निद्रेतून जाग येताच वाफाळलेल्या चहाचा मोह उपभोगून वरुण राजांचा मान ठेवत माझ्या विठ्ठल रखुमाई सोबत गड सर करून वर येताच जगदंबेसाठी तांबूल घेऊन परत याची देही याची डोळा आदी मायेची महाआरती अनुभवून उदयोस्तू जगदंब म्हणत गुरूंची आज्ञा घेऊन भेटलेल्या चाहत्यांना टिपत परतीच्या प्रवासाला निघालो।